आणि पुढची बातमी, केम्स कॉर्नर येथील रस्त्याची दुरुस्ती नाही। 2 महिन्यांआधी केम्स कॉर्नरला येथे दरड कोसळली होती। दरड कोसळून आता 2 महिने उलटले, दुरुस्ती झालीच नाही असं कळतंय। दुरुस्ती विनाच बंद असलेला मार्ग अखेर सुरू झालाय। वाहन चालकांना त्यामुळे वाहतुकीची कोंडी इथं सहन करावी लागते। केम्स कॉर्नर इथं दरड कोसळलेली होती। 2 महिन्यापूर्वी ही दरड कोसळली होती, मात्र त्याचा फटका आता अजूनही तिथल्या वाहन चालकांना बसू लागलेला आहे, कारण अजूनही ही दरड बाजूला करण्यात आलेली नाही। आणि आपण बघतोय सकाळच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला खास करून मोठी वाहनांची कोंडी होऊ लागली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्या सोबत आहेत। विनायक, या संदर्भात काय अधिकची माहिती आहे? कारण दरड तर कोसळली, मात्र अजूनही ती तिथनं पूर्णपणे हटवली नाहीये, त्यामुळे प्रचंड वाहतुकीची कोंडी होतीये। बरोबर आहे। दक्षिण मुंबईतला प्रामुख्याने हा व्हीआयपी रोड आहे। ज्या प्रकारे केम्स कॉर्नर या ठिकाणी 2 महिन्यापूर्वी जी आहे ती दरड कोसळली होती। यानंतर मुंबई महापालिकेने हा संपूर्ण रस्ता जो आहे तो बंद केलेला होता, परंतु आता वन रूट रस्ता जो आहे तो सुरू असणार आहे। सकाळी आपण जर पाहिलं तर मंत्रालयाच्या दिशेने जाणारी वाहतूक जी आहे ती सुरू राहील आणि संध्याकाळी जी आहे ती दादर आणि च्या दिशेने जाणारी ही जी वाहतूक असेल ती सुरू असणार आहे। परंतु प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर ही वाहतूक जरी सुरू केली असली तरी सुद्धा या रस्त्याचं काम जे आहे ते अजूनही रखडलेलंच आपल्याला पाहायला मिळते। वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात सहन जी आहे ती करावी लागते। गेल्या 2 महिन्यापासून आपण जर पाहिलं तर ऑगस्टच्या अगदी अखेरीस ही दरड जी आहे ती खाली आलेली होती आणि या दरड काढण्याचं काम ही अजून पूर्ण झालेलं नाहीये। मुंबई महापालिकेचं हे संपूर्ण काम जे आहे ते टेंडर च्या याच्यामध्ये अडकलेलं पाहायला मिळते। मुंबई महापालिकेने त्वरित हा रस्ता, कारण व्हीआयपी जे लोक आहेत त्या व्हीआयपी लोकांची रहदारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जात असते। सामान्य नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणावरून जात असतात। आपण जर पाहिले तर मोठमोठी व्हीआयपी स्थळं सुद्धा, मंत्रालय असेल, वर्षा बंगला असेल, विविध मंत्र्यांचे बंगले असतील, हे सगळे ठिकाणं आहेत आणि याच ठिकाणी अशा प्रकारे हा रस्ता बंद असणं साहजिकच आहे। वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होते। मुंबई महापालिकेने अजूनही हा रस्ता जो आहे तो दुरुस्त करण्याचं काम जे आहे ते सुरू केलेलं नाहीये आणि वाहतूक कोंडींचा सामना जो आहे तो सगळ्यांना करावा लागत होता आणि त्यामुळेच हा पर्याय जो आहे तो महापालिकेने निवडलेला आहे। सकाळी आणि संध्याकाळी वेगवेगळ्या रूटची वाहनं जी आहेत या रस्त्यावरून आता सोडली जातील।